ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। 16व्या अध्यायामध्ये भगवान शेवटी सांगतात, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ। कर्तव्य अकर्तव्य याचा निर्णय करण्यासाठी शास्त्र प्रमाण आहे। शास्त्रामध्ये बघावं आणि कर्म करावं, आणि कुठलंही कर्म करत असताना शास्त्र डोळ्यासमोर असावं। आणि भगवान म्हणाले, जो या शास्त्राचा आधार घेत नाही, जो या शास्त्राला पुढे ठेवून कर्म करत नाही, असा जो पुरुष आहे त्याला या जगामध्ये सुख भेटत नाही, आणि या जगाच्या नंतर परलोक जो प्रवास आहे तिथेही त्याला सुख मिळत नाही। शास्त्र मानणाऱ्यालाच सुख मिळतं, शास्त्र न समजणाऱ्याला, न कळणाऱ्याला याही जगात सुख नाही, इथून पुढेही त्याला सुख मिळणार नाही। अशा प्रकारचा उद्घोष भगवंताने 16व्या अध्यायात केल्यानंतर अर्जुनाला असा प्रश्न पडला की या जगामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना शास्त्राविषयी काय माहित नाही। ते वाईट नाहीत, पण त्यांना शास्त्र काय माहित नाही, वाचता येत नाही, कळत नाही, पण त्यांच्या ठिकाणी श्रद्धा मात्र आहे। मग ते कुठल्या गतीला जाणार, त्यांना कोणती गती प्राप्त होणार, असा प्रश्न अर्जुनाच्या मनात येतो। कारण की भगवान तुम्ही आधीच म्हणाला आहात, श्रद्धावान लभते ज्ञानम, असं नाही म्हणाला की शास्त्रवान लभते ज्ञानम। मग मला सांगा, ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे पण ज्याला शास्त्र ज्ञान नाही, शास्त्र कौशल्य नाही, शास्त्र नैपुण्य नाही, अशा प्रकारच्या साधकाला किंवा अशा प्रकारच्या पुरुषाला काय गती प्राप्त होईल, अशा प्रश्नाच्या उत्तरार्धामध्ये आलेला हा अध्याय आहे। अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योगो नाम, म्हणजे योग म्हणजे जोडणे। आणि या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये भगवान आपल्याला श्रद्धेच्या द्वारे भगवंतापर्यंत जोडणार आहे। एक एक अध्याय आपल्याला भगवंतापर्यंत नेण्यासाठी, भगवंताशी एकसंध करण्यासाठी उपयोगाचा आहे। श्रद्धा म्हणजे फेथ, इंग्लिश मध्ये त्याला फेथ असं म्हणतात, श्रद्धा। त्रय म्हणजे तीन, तीन प्रकारच्या श्रद्धा, त्यांचे विभाग, वेगवेगळीकरण, वर्गीकरण करून आपल्याला या अध्यायामध्ये सांगणार आहेत। आणि योग म्हणजे जोडणार। अतिशय महत्वाचा आणि सुंदर असा हा अध्याय आहे। तर या अध्यायाची पूर्व पीठिका आपल्याला समजली पाहिजे। म्हणजे ज्या लोकांना शास्त्र कळत नाही, पण जी लोक चांगली आहेत ते कुठल्या गतीला जातील? कारण की तुम्ही म्हटला, जो शास्त्र जाणत नाही, शास्त्र मानत नाही, असा जो आहे तो या लोकातही सुखी होणार नाही आणि पुढील लोकातही सुखी होणार नाही। तर पहा, ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तदशोऽध्यायः श्रद्धात्रय विभाग योगः। अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला, ये म्हणजे जे, शास्त्र विधिम उत्सृज्य,
जे शास्त्रविधीला न समजता न जाणता श्रद्धयान्विता, श्रद्धेने परिप्लुत असणारे जे मंडळी आहेत, जे लोक आहेत, ते शास्त्राला सोडून देतात, पण त्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे. ये यजनते, जे तुझी भक्ती यजन पूजन करतात, तेषाम अशा लोकांचं त्यांचं का निष्ठा, त्यांना कुठल्या प्रकारची गती, निष्ठा म्हणजे गती प्राप्त होते. हे कृष्ण, सत्वगती मिळते त्यांना, त्यांना रजगती मिळते का तमोगती मिळते? कारण की मागील अध्यायामध्ये ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थाः, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्य गुणवृत्तिस्थाः, अधो गच्छन्ति तामसाः, असे तीन प्रकारच्या लोकांच्या वर खाली मध्ये गती सांगितल्या होत्या. मग हा तर चौथाच प्रकार आहे, जो शास्त्राला मानत नाही, शास्त्र विधी उत्सृज्य, पण श्रद्धयान्विता, ते कुठल्या गतीला प्राप्त होतात? भगवान तुम्ही मला कृपया सांगा. श्री भगवान उवाच, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. भगवान असं म्हणतात, तीन प्रकारची श्रद्धा आहे. नुसतं श्रद्धा आहे म्हणून चालत नाही, तुमची श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे हे तुम्हाला कळले पाहिजे. देहिनाम म्हणजे प्राण्यांची, देह धारण करणाऱ्यांची. सा म्हणजे सा श्रद्धा, ती श्रद्धा कशी आहे? स्वभावजा, अतिशय महत्वाचा शब्द आहे स्वभावजा. म्हणजे ती श्रद्धा कोणीतरी त्यांच्या हात टाकलेली नाहीये, ती स्वभावता आहे त्यांच्या हातात. समजा एखाद्याला कृष्ण आवडतो, त्याला कोणी येऊन सांगितलं नाही बाबा तुला कृष्ण आवडला पाहिजे आणि कृष्ण असं सांगितलंय, स्वभावता त्याला कृष्ण आवडतो, म्हणजे ती श्रद्धा स्वभावत आहे. एखाद्याला देव आवडतच नाही, त्याने कधी विचार केला नसतो देव काय आहे, देव आहे की नाही, पण त्याला नाहीच आवडत का? तर ती त्याची जी असणारी श्रद्धा विश्वास आहे, तो स्वभावता आहे. मग ही देहिनाम प्राण्यांची सा स्वभाव ज्या श्रद्धा, स्वभावता स्वतः सिद्ध असणारी सहजच उत्पन्न असणारी श्रद्धा त्रिविधा भवती, तीन प्रकारची आहे. कुठली? सात्विकी, सात्विकी श्रद्धा, राजसी श्रद्धा, तामसी श्रद्धा चैव, आणि तामसी श्रद्धा च इति ताम शृणु, च आणि ताम शृणु, या सगळ्या ज्या श्रद्धा आहेत तीन प्रकारच्या, त्या तिन्ही प्रकारच्या श्रद्धेंना तो आता ऐक. मग आता श्रद्धेच्या अनुसार पुरुषाचं वर्णन करतात. म्हणजे एखाद्याकडे सात्विक श्रद्धा असेल तर तो सात्विक पुरुष, एखाद्याकडे राजसिक श्रद्धा असेल राजसिक पुरुष. बघा सांगतात आता, सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत, श्रद्धामयोऽयं पुरुषः यो यत् श्रद्धः सह एव सः, स एव सः. बघा आता या ठिकाणी जशी श्रद्धा आहे तसा तो माणूस आहे. म्हणजे आपण कशावरून ओळखले जातो? आपल्या श्रद्धेवरून आपण ओळखले जातो. भगवान सांगतात, हे भारत, हे अर्जुना, सर्वस्य श्रद्धा म्हणजे सगळ्या पुरुषांची श्रद्धा सत्वानुरूपा, म्हणजे सत्वगुणाची असते का? नाही. सगळ्या पुरुषांची श्रद्धा, सत्व या शब्दाचा अर्थ या ठिकाणी अंतःकरण आहे. सगळ्या पुरुषांची प्राण्यांची श्रद्धा त्यांच्या त्यांच्या अंतःकरणानुसार असते. सत्वानुरूपा भवती, अंतःकरणानुसार होते. अयम पुरुष म्हणजे हा पुरुष, श्रद्धामय श्रद्धावान आहे. यह म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे हे आपल्याला पहिला समजून जाईल. सगळ्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे. योजक श्रद्धा सह एव सह म्हणजे काय? जो पुरुष, यह म्हणजे जो पुरुष, यत श्रद्धा ज्या श्रद्धेने युक्त झालेला असतो, स एव
त्या श्रद्धेप्रमाणेच तो पुरुष होतो. म्हणजे काय, जसा जसा ज्याचा विश्वास आहे तसा तसा तो पुरुष बनत असतो. मी जर म्हटलं देव आहे, तर माझं जीवन वेगळं असणार. मी जर म्हटलं देव माझ्यात आहे, माझं जीवन वेगळं असणार आहे. म्हणजे जशी माझी श्रद्धा आहे तसं माझं व्यक्तिमत्व, तसं माझं जीवन बनतं. यत् श्रद्धः सह एवच सह. पुढे भगवान सांगतात, यजन्ते. आता सात्विक श्रद्धावान लोक कोणाची भक्ती करतात, म्हणजे कोणाला भजतात पुजतात हे सांगतात. यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसि राजसाः प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जना. हा बघा आता, सात्विका म्हणजे सात्विक पुरुष, देवान यजन्ते. देवान म्हणजे इंद्रादिकांची ती किंवा देवांची ती भक्ती करतात. मग गणपती असू द्या, देवी असू द्या, सूर्य असू द्या, अग्नी असू द्या, किंवा पौराणिक देवता असेल त्यांचं भजन पूजन करतात. राजसिक लोक, राजसाहा यक्ष रक्षांसी. राजस लोक काय करतात, यक्ष राक्षस यांची पूजा करतात. तामसाहा जनाहा, तामस लोक काय करतात, प्रेतान भूतगणांश्चान्ये, म्हणजे भूत प्रेत इत्यादींची. अन्ये यजन्ते, अन्ये तामसाहा जनाहा, म्हणजे आणखी काही तामस लोक प्रेतांच्या भूतगणान यजन्ते, म्हणजे भूताखेतांची पूजा करतात. आहेत अशा प्रकारचे लोक. मला त्याबद्दल काही जास्त माहित नाही, कारण की आपण सात्विका हा देवान यजंते मधले आहेत. मग आता यजन पूजन करतात, त्याच्यानंतर शास्त्र विरुद्ध म्हणजे तीन प्रकारचे लोक कोणाची पूजा करतात, भजन पूजन करतात सांगितलं. आता काही लोक तपही करतात. मग तप कसं करतात, कोणी त्यांना सांगितलेलं नसतं, त्यांच्या मनानेच घोर तप करतात. अशा लोकांची भगवान आता निंदा करतात. म्हणतात तुम्हाला कोणी सांगितलंय दंडवत घालत अयोध्येला जायचं? ठीक आहे, तुमची श्रद्धा आहे, ठीक आहे, पण शास्त्रामध्ये सांगितलंय का की तुम्ही दंडवत घालत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जा? शास्त्र सांगतं तस्मात निधिध्यास श्रोतव्य मंतव्य, हे सगळं तुम्हाला सांगतंय शास्त्र की श्रवण करा, मनन करा. नक्कीच तुम्ही मंदिरात जा, नक्कीच तुम्ही भजन पूजन तुमच्या पद्धतीने करा, पण ते शास्त्रात सांगितलेलं आहे का? शरीराला न त्रास देता ते होतंय का? या सगळ्याचा विचार करा. सांगायचं काय आहे, काही लोक शास्त्रात जे नाही सांगितलंय अशा प्रकारचे घोर तप करतात. बघा, ये जनाहा, आणि कशा प्रकारे बघा, लक्ष द्या. दंभ दंभांकार संयुक्त, दंभ अहंकार संयुक्त, म्हणजे दंभ आणि अहंकार यांनी युक्त असलेले. दंभ आहे म्हणजे दाखवतात एक वेगळंच, असतं एक. अहंकार, मीच करतोय, मी पण त्यांच्या ठिकाणी आहे. आणि कशा असतात ते, कामराग बलान्विता, त्यांच्या ठिकाणी इच्छा असतात, त्यांच्या ठिकाणी आसक्ती असते. यासारख्या बलांनी काय असतात ते युक्त असतात. बल म्हणजे ताकद, कामाची आणि इच्छे आसक्तीची ताकद, अशाने युक्त असणारे ये जनाहा, जे लोक अशास्त्र विहितम घोरम तपह तप्यन्ते. अशास्त्रविहित म्हणजे शास्त्राने न सांगितलेले, शास्त्रात कुठेही नसलेले तपह तप्यन्ते, त्या प्रकारचे तप काय करतात, तपाचं आचरण करतात. म्हणजे अं अग्नी लावायचे, अग्नी म्हणजे हे कदाचित शास्त्रात सांगितलं असेल, पण सहज माझ्या डोक्यात आलं की स्वतःला उलट टांगून घ्यायचं, किंवा एक हात वर म्हणजे वरच ठेवायचं 30 वर्ष. अघोरी तर पण शरीराला त्रास होतो, पण शास्त्रामध्ये दिला असेल आणि तुम्ही करत असाल आनंद. कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम चेतसः माम चैवांत शरीरस्थम तान विद्यासुर निश्चया. भगवान पुढे सांगतात अचेतसः, अविवेकी लोक, शरीरस्थम, शरीरामध्ये स्थित असलेल्या, भूतग्राम म्हणजे भूत समुदायाला, च आणि
अंतशरीरस्थम आणि अंतर्यामी रूपाने शरीरामध्ये स्थित असणाऱ्या म्हणजे अंतःकरणात असणाऱ्या परमात्मा, म्हणजे या शरीरामध्ये असणारे जे भूत, भूत म्हणजे वेगवेगळे इंद्रिय, त्यांची देवता, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी, आणि शरीराच्या अंतःकरणामध्ये असणारा भगवान परमात्मा, त्यांना सुद्धा माम एव कर्षयंत, काय करत असते त्या ठिकाणी असा शब्द पाहिजे. शामृगात. कर्षयंत म्हणजे त्यांना कृश करतात, स्वतःला शरीरालाही कृश करतात आणि आतमध्ये असणाऱ्या परमात्मालाही त्रास ते देतात. तान तान त्यांना आसुर निश्चयान, आसुर वृत्ती निश्चयाने युक्त असणारे विधी, असे ती समज. म्हणजे शरीराला आणि अंतःकरणामध्ये असणाऱ्या परमात्माला जे त्रास देतात, त्यांना काय समज तू? आसुरी निश्चयाने युक्त असणारे लोक समज. म्हणजे शरीराला अजिबात त्रास द्यायचा नाही असंही नाही, पण अति पीडा करणं, कर्षयंत कृश करतात ते, तब्येतीकडे स्वतःच लक्ष देत नाही, इतकं तप करतात. भगवान म्हणतात गरज नाही. मग आता पुढे 3 प्रकारचे आहार सांगतात. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः, यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेद निगमः. आता काय काय सांगणार आहेत पहा. सात्विक आहाराचं आहारांचे लक्षण सांगणार आहेत. आहार तू त्रिविधः भवति, तू आता वेगळा विषय सुरुवात करतात म्हणून तू. सर्वस्य आहार, सगळ्यांचं खाणं. अपि त्रिविधः भवति, 3 प्रकारचं असतं. त्रिविधः प्रियः भवति म्हणजे 3 प्रकारचे खाणे आहेत पण ते त्यांना अत्यंत प्रिय आहेत. ते तिन्ही जरी चांगले वाईट अति वाईट जरी असले तरी अति वाईट ही लोकांना प्रियच आहे. आणि फक्त जेव खाणच नाही, भगवान म्हणतात यज्ञ तपः तथा दानम, म्हणजे यज्ञ 3 प्रकारचे सांगणार आहेत, तप 3 प्रकारचं सांगणार आहेत, दान 3 प्रकारचं सांगणार आहेत. तेषाम त्यांचे इमम भेदम शोध, त्यांचे हे भेद तू माझ्याकडून ऐक. म्हणजे सात्विक आहार म्हणजे काय, सात्विक यज्ञ म्हणजे काय, सात्विक तप म्हणजे काय, आणि सात्विक दान म्हणजे काय, तसंच राजसिक आहार म्हणजे काय, चारही भगवान व्यवस्थित आणि आरामात सांगणार आहे, जेणेकरून आपण शास्त्राला मानत नाही पण आपण काही नियमांचं पालन करतो आणि आपल्यामध्ये सात्विक श्रद्धा जागृत करून एक दिवशी आपण शास्त्र वाचायला प्रवृत्त होणार आहोत. नवे नवे आपण शास्त्र समजून घ्यायला प्रवृत्त होणार आहोत. सात्विक आहाराचं लक्षण सांगतात. आयुसत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धना, रस्याः स्निग्धाः स्थिराः रुध्याः आहाराः सात्विक प्रियाः. सात्विक प्रियाः आहाराः, सात्विक लोकांना प्रिय असणारा आहार सांगतात. सात्विक आहार कुठला आहे हे सांगत असताना म्हणतात आयुः, आयुः म्हणजे आयुष्य, सत्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्ञान, बल म्हणजे ताकद, आरोग्य, आरोग्य म्हणजे आपलं आरोग्य म्हणजे आरोग्य म्हणजे आपल्या पूर्ण शरीराची देखभाल. सुख प्रीती विवर्धना, हा कसा असतं सात्विक आहार, कसा असतो तर सुख आणि प्रेम हे वाढवणार. सुख प्रीती विवर्धना, हा म्हणजे आयुष्य वाढतं, ज्या आहाराने आयुष्य वाढतं त्याला सात्विक आहार म्हणतात. ज्या आहाराने ज्ञानाकडे प्रवृत्ती होते सात्विक आहार म्हणतात. सात्विक आहार म्हणतात. ज्या खाण्यामुळे बल ताकद वाढते सात्विक आहार म्हणतात. ज्या खाण्यामुळे आरोग्य वाढतं, आरोग्य पुष्ट होतं, धष्टपुष्ट होतं, त्याला सात्विक आहार म्हणतात. सुख प्रीती वाढते त्याला सात्विक आहार म्हणा. नाहीतर जेवल्यानंतर क्रोध वाढतो त्याला सात्विक आहार म्हणून म्हणतात. दुःख वाढतं सात्विक आहार म्हणून म्हणतात. रस्या, हा म्हणजे सुख सुख नसतं ते, त्याच्यामध्ये
रस असतात. स्निग्धा हा स्निग्ध स्नेहयुक्त म्हणजे थोडेसे तेलकट, जास्त तेलकट नाही पण थोडेसे तेलकट. स्निग्धा हा. स्थिरा हा. स्थिर हा म्हणजे देहामध्ये पुष्कळ दिवस ते राहू शकतात, त्यांचा इफेक्ट त्यांची ताकद राहते. हृदया हा आणि हृदयाला प्रिय वाटणारे म्हणजे मनाला हवे हवेसे वाटणारे, जे खाल्ल्यानंतर मन प्रसन्न होतं त्याला सात्विक आहार असं म्हणतात. भगवान पुढे राजसिक आहार सांगतात. कट्वम्ल लवणात तीक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिन आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदाः. भगवान सांगतात कडवट, कटू, तिखट, आंबट, लवण, खारट, अत्युष्ण अतिशय गरम आणि तीक्ष्ण अति तिखट, वृक्ष विदाहिना हा मिरची आणि तिखट यांच्या मुखाने दाह करणारे जे रोग आहेत बघा. अत्यंत उष्ण अति तिखट, वृक्ष म्हणजे निरस शुष्क, आणि विदाहीन दाह निर्माण करणारे, तोंडात टाकल्या टाकल्या कानातून दूर जाणे इतकं तिखट. विदाहीन आहाराः राजसस्य इष्टाः. राजसिक माणसाला इष्टाः हा वर जो सांगितलेला आहार आहे तो अत्यंत प्रिय असतो. कसा आहे हा आहार? दुःख खातानाच तोंडातून वाफा निघत असतात पण मिरची मात्र खायची असते. शोक दुःख शोक आणि आमय प्रदाह रोगाला आमंत्रण देणारं हे खाणं आहे. कडवट खाणं, तिखट खाणं, आंबट खाणं, जास्त खारट खाणं, अत्यंत गरम गरम खाणं, अति तिखट खाणं, निरस खाणं, अशा प्रकारचे खाणे काय करतात? राजसिक पुरुषाला आवडतात पण हे दुःख देणारे आहेत, शोक निर्माण करणारे आहेत आणि आजारांना निमंत्रण देतात. आता अभी तो खास स्वारी आई हे म्हणजे तामसिक खाणं. यातयामं गतरसं पूती पर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम. तामस आहाराचं लक्षण सांगताना काय म्हणतात? यातयामम काही वेळ पडून राहिलेलं शिळान्न, यातयामम किंवा अर्ध कच्च यातयामम. गतरसम त्याच्यामध्ये अजिबात चव नाही, रस निघून गेलेला आहे. पूती दुर्गंधीयुक्त वास येतोय त्याचा. पर्युषितम म्हणजे शिळ, च आणि यत उच्छिष्टम म्हणजे जे पुष्ट आहे. पुष्ट अन्न खाण्यालाही शास्त्रामध्ये तामसिक खाणं म्हटलेलं आहे. उच्छिष्टम अपिच अपिच आणि अमेध्यम अपवित्र असं अन्न. कोणाला तरी कापून आणलंय आणि ते त्याच काय बोलायचं अमेध्यम, त्याची त्वचा काढून टाकलेली आहे, रक्त बाजूला गळत आहे, तेच पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे, कुकर मध्ये टाकलंय, अशा प्रकारचे चार एकदम. भोजनम तामस प्रियम तामस माणसाला असं जेवण आवडतं. तसं जे अर्ध कच्च आहे, त्याच्यातून चव निघून गेले, शुष्क जे झालेले आहेत, वास येतोय, शिळा आहे, त्याला तुम्ही तामसिक अन्न असं म्हणा. पुढे भगवान आता सात्विक यज्ञाचं लक्षण सांगतात. अफलाकांक्षी यज्ञ म्हणजे कुठल्याही फळाची इच्छा न करता, फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून, अफलाकांक्षी बिही हा पुरुष आहे म्हणजे जो यजमान आहे त्याची कुठलीही अशी इच्छा नाही. यह विधी दृष्ट यज्ञ यष्टव्यम एव इति मनस्समाधाय विद्यते सह सात्विक सह अन्वय. म्हणजे यजमान कोण आहे? ज्याच्या मनामध्ये एकही इच्छा नाही. मग तो यज्ञ का करतोय? विधीचं पालन केलंच पाहिजे.
कर्तव्य कर्म जे आहे ते केलंच पाहिजे म्हणून तो करतोय. अफलाकांक्षी बी, कांक्षी म्हणजे इच्छा असणारा, कशाची? फलकांक्षी, अफलाकांक्षी इच्छा नसणारा. विधिदृष्ट म्हणजे विधीने, शास्त्र वत शास्त्र विधीला अनुसरून जो यज्ञ करतो. का करतो यज्ञ? यष्टव्यम एव इति, यज्ञ मी केलाच पाहिजे म्हणून तो करतो. समजा मी अभ्यास का केला पाहिजे, मी अभ्यास का करतो? मी अभ्यास केलाच पाहिजे म्हणून करतो. मनःसमाधाय, मनाला समाधान करून तो काय करतो? इच्छते, यज्ञ करतो. तो सात्विक यज्ञ आहे. म्हणजे कोणीतरी सांगतंय म्हणून मंदिरात जातो, कोणीतरी सांगतंय म्हणून जप करतो नाही. मला जप केलाच पाहिजे आणि माझ्या मनाला समाधान देतं म्हणून. कशासाठी? कशासाठी असं म्हटलेलं आहे, नाम जप हा सगळ्यात मोठा यज्ञ. आता पुढे भगवान राजसिक यज्ञाचं लक्षण सांगतात. अभिसंधाय तू फलम, तू म्हणजे दुसरा विषय चालू करतात. अभिसंधाय फलम म्हणजे काहीतरी मिळावं म्हणून. पहिली गोष्ट तर मला काहीतरी मिळालं पाहिजे. दंभार्थम किंवा दाखवायसाठी लोकांनी. आम्ही एवढी मोठी सत्संग केली, 10,000 लोक आले, एवढे लोक जेवले, किंवा आम्ही इथे पंगत दिली, आम्ही अनेक गोष्टी. दंभार्थम च एव यत्, जो इज्जते, तम यज्ञम इज्जते, किंवा हा अभिसंधाय तू फलम, तू भरत श्रेष्ठ, भरत कुलामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या, अभिसंधा फलम अभिसंधायच दंभार्थम अपि एव यत इज्जते, जो यज्ञ फळाची इच्छा करून दंभ दाखवण्यासाठी, अवडंबर करण्यासाठी केला जातो. तम यज्ञम राजसम विद्धी, त्या यज्ञाला राजस यज्ञ असं म्हणतात. म्हणजे सात्विक यज्ञ हा करायला पाहिजे म्हणून केला जातो, आणि राजसिक यज्ञ लोकांना दाखवायसाठी. म्हणजे सोपं सांगायचं म्हणजे ऑफिसला जायसाठी वेळ होतो आणि ऑफिस लांब आहे म्हणून कार घ्यायची, म्हणजे कार घ्यायला पाहिजे म्हणून घेतो. आणि एक आहे दंभार्थम, दाखवायसाठी घेतो. म्हणजे कारची गरज नाही, कार घरातच, पण दाखवायसाठी घेतो, याला म्हणतात राजसिक. मग हा कुठला आहे बघा? तामसिक यज्ञ. विधिहीनमसृष्टान्नम मंत्रहीनमदक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम तामसम परिकल्प्यते. सगळ्यात पहिला विधिहीनम, हे कुठल्याही प्रकारची विधीचं पालन न करता. म्हणजे कुठल्या ग्रंथात लिहिलेलं आहे पहिला किती विटा मांडायच्या, अग्नीमध्ये तूप कधी टाकायचं, हवीर द्रव्य कधी टाकायचं, काही नाही. जे हाताला मिळेल ते टाकलं. विटा कशा मांडल्या? पाहिजे तशा मांडल्या. मग त्याच्या आतमध्ये काय टाकले? काही नाही. विधिहीनम, कुठलाही विधी नाही. असृष्टान्नम म्हणजे कुठल्याही प्रकारचं अन्नदान नाही. यज्ञ संपला, जाऊ आपापल्या घरी, जेवण काही नाही. असृष्टान्नम, कुठल्याही प्रकारचं जेवण नाही. मंत्रहीनम, बर तुम्ही यज्ञ करत असताना ओम स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवा, काही नाही. मंत्रहीनम, सगळे गप्पा मारतायत, यज्ञ चालू आहे. अदक्षिणम, ज्यांनी यज्ञ केलं त्याला काही दक्षिणा वगैरे अजिबात. श्रद्धा विरहितम, हे करत असताना अग्नी ही अग्नी नसून अग्नी देवता आहे. माझ्या पूर्वजांपर्यंत मी जे काही हवीर द्रव्य देतो ते माझ्या पूर्वजांपर्यंत जाणार आहे, अशी काही श्रद्धा काही नाही. बस काहीतरी करायचं म्हणून करतोय, त्याला काय म्हणतात? तामसम यज्ञम परिचक्षते, त्याला तामस यज्ञ म्हणतात. म्हणजे कुठल्याही प्रकारची विधी नाही, कुठल्याही प्रकारचं अन्नदान नाही, कुठल्याही प्रकारचं मंत्राचं उच्चारण नाही, कोणाला दक्षिणा नाही, श्रद्धा सुद्धा नाही, बस करायचंय म्हणून करतोय. अशा प्रकारे त्याला तामस यज्ञ असं म्हणतात. भगवान पुढे सांगतात सात्विक तप कशाला म्हणतात. अतिशय महत्वाचं शारीरिक तपाचं लक्षण सांगतो. सात्विक तप नाही, शारीरिक तप कशाला म्हणतात? देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसा च शारीरम तप उच्यते. भगवान सांगतात पूजनम, शारीरिक तप कशाला म्हणतात? पूजा करण्याला शारीरिक तप म्हणतात. देव, कोणाकोणाची पूजा? देव, देवाची पूजा, मग ती मूर्तीची असू द्या
किंवा फोटोची पूजा असू द्या. द्विज म्हणजे ब्राह्मणाची पूजा. गुरु गुरुची पूजा. आणि प्राज्ञ ज्ञानी ज्ञानी पुरुषांची पूजा. अशा प्रकारे देव ब्राह्मणाची, देवाची, गुरुची आणि ज्ञानी यांचं पूजन करणं त्याला शारीरिक तप म्हणतात. शौचम म्हणजे शरीराची शुद्धी, शुचिर्भूतपणा. 2 टाइम संध्या, 2 टाइम स्नान, 2 वेळा स्नान. आर्जवम मनाचा सरळपणा, शारीरिक तप म्हणजे. ब्रह्मचर्यम ब्रह्मचर्याचं पालन करणं. अहिंसाच आणि अहिंसा, कोणालाही दुःख कष्ट न देणं, मारहाण न करणं. शारीरम तपोच्यते, याला शारीरिक तप असं भगवान म्हणतात. पुढे आता वाचिक तप सांगतात. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियम हितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अनुद्वेग वाक्यम बोलायचं, पण कसं? अनुद्वेगकरम वाक्यम, कोणाच्या मनाला लागणार नाही असं बोलायचं. हे सुद्धा एक तप आहे. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम, खरं बोलायचं, पण कसं? प्रिय, गोड वाटलं पाहिजे सत्य बोलत असताना. कसं झालं माझं प्रवचन? तुझं प्रवचन एकदम खराब झालं, कोणालाच कळणार नाही असं झालं. एक ओवी नाही नीट सांगितली, एक श्लोक नाही, असं नाही म्हणायचं. कसं म्हणायचं? प्रवचनामध्ये अजून वेगवेगळ्या कथा आल्या पाहिजेत, संदर्भ आले पाहिजेत. असं म्हटल्यानंतर सत्यच तुम्ही सांगताय, पण वेगळ्या प्रकारे. हितम, अशा प्रकारचं सत्य सांगायचंय जे गोड असलं पाहिजे आणि जे हित म्हणजे समोरच्याचं कल्याण करणार असलं पाहिजे. स्वाध्यायाभ्यसनम म्हणजे स्वाध्याय करणं, वाणीने घोकंपट्टी करणं. लोकांची घोकंपट्टी असू द्या, अर्थाची घोकंपट्टी असू द्या, या सगळ्यांना म्हणजे स्वाध्यायाभ्यासन म्हणजे शास्त्रांचं अध्ययन. या सगळ्यांना काय म्हणतात? वाङ्मयम तपः उच्यते, वाणीचं तप म्हणतात. म्हणजे कोणालाही कडक शब्द न वापरणं, खरं बोलणं, गोड वाटेल असं बोलणं, त्याच्यामध्ये त्याचं हित असेल. आणि शास्त्राध्ययनामध्ये, शास्त्र पुनरावृत्तीमध्ये आपलं मन ठेवणं. पुढे भगवान सांगतात मानसिक तप कुठलं आहे. अतिशय महत्वाचं मानसिक तपाचं लक्षण सांगतात. मनप्रसाद सौम्यत्व मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मनप्रसाद म्हणजे मनाची प्रसन्नता, मन कायम खुश. मनाची प्रसन्नता ही सगळ्यात अवघड आहे. सौम्यत्व म्हणजे शांत स्वभाव, काही झालं तरी होईल होईल. मौनम हे वाणी पूर्ण विराम. आत्मविनिग्रह म्हणजे मनाचा निग्रह. भाव संशुद्धी म्हणजे राग द्वेष रहित अंतःकरणाची स्थिती. इति एतत् मानसम मानसम उच्यते तपः, मानसम तपः उच्यते. याला मानसिक, यास काय म्हणतात? मानसिक तप असं म्हणतात. या ठिकाणी मनाची प्रसन्नता आहे, शांत स्वभाव आहे, कमी बोलणं आहे, मनाचा निग्रह आहे आणि अंतःकरण राग द्वेष रहित आहे. पुढे सांगतात सात्विक तपाचं लक्षण सांगतात. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते. श्रद्धया परया तप्तम अफलाकांक्षिभिः. पुन्हा बघा, सात्विक तपाचा पण विचार करत असताना अफलाकांक्षिभिः, फळाच्या ठिकाणी इच्छा न ठेवणार. युक्तैही नरैही म्हणजे फळाच्या ठिकाणी इच्छा न ठेवणाऱ्या, अशा प्रकारे युक्त असणाऱ्या पुरुषाकडून. परया श्रद्धया, पराकोटीच्या श्रद्धेने. तप्तम तपः, तप्तम म्हणजे आचरलेलं, तप केलेलं, म्हणजे अत्यंत श्रद्धेने. तत्त्रिविधम, ते किती प्रकारचे?
तीन प्रकारचं आहे. तीन प्रकारचं. सात्विक, सात्विकम परिचर्यते, त्याला काय म्हणतात? सात्विक तप असं भगवान सांगतात. म्हणजे फळाच्या ठिकाणी इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेने आचरलं गेलेलं हे त्रिविधम तप, तीन प्रकारचं तप, त्याला काय म्हणतात? सात्विक तप म्हणतात. म्हणजे सात्विक तप काय? शारीरिक, वाचिक आणि मानसिक तपांच्या आचरणाला सात्विक तप म्हणतात. सोपं. त्रिविधम तपम सात्विकम परिचर्यते म्हणजे वाचिक, मानसिक आणि शारीरिक तपाचं आचरण करणाऱ्या इच्छा रहित पुरुषाकडून पराकाष्ठेच्या श्रद्धेने केला जाणाऱ्या तपाला सात्विक तप म्हणतात. आता राजसिक तपाची व्याख्या करतात. यत तपः, जे तप सत्कारमान पूजार्थम, फक्त सत्कार व्हावा म्हणून, किंवा लोकांमध्ये मान मिळाला पाहिजे म्हणून, किंवा लोकांनी आपली पूजा केली पाहिजे म्हणून दंभेन, दंभाने युक्त होऊन वर एक आतून एक क्रियते, केला जातो. इह, या जगामध्ये, तत्, काय म्हटलं तर त्याला या जगामध्ये, तत् इह, या ठिकाणी, राजसम चलम, अनिश्चित आणि अध्रुवम, म्हणजे अस्थिर, अनिश्चित आणि अस्थिर अशा राजस तप त्याला म्हटलं जातं. म्हणजे काय? कोणीतरी आपली पूजा करावी, आपल्याला मान मिळावा लोकांमध्ये म्हणून दंभाने युक्त होऊन जे तप केलं जातं, आणि ते कसं असतं? चलम, स्थिर नसतं ते. चलम, अनिश्चित असतं. आणि अध्रुवम, चलम म्हणजे जे स्थिर नसतं, आणि अध्रुवम निश्चित आणि स्थिरता दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी असते. अशा प्रकारे राजसिक तप आहे. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थं वा तत्ताम समुदावृतम्. मूढग्राहेण, अतिशय महत्वाचा श्लोक आहे. तामस तपाचं लक्षण सांगतात. यत् तपः, जे तप, मूढग्राहेण म्हणजे मूढता पूर्वक, अविचाराने, काही विचार नाही, आत्मना पीडय, हे स्वतःच्या पीडेने, वा अथवा परस्योत्सादनार्थम, परस्य म्हणजे दुसऱ्याचं, उत्सादनार्थम म्हणजे नाश करण्यासाठी, दुसऱ्याचा नाश करण्यासाठी खूप लोक प्रयत्न करतात, त्यातही त्यांना कष्ट होतात, तपच करतात ते, पण ते कसं तप आहे? तामसिक तप आहे. तत्तामसम, तत्तामसम उदाहृतम, त्या तपाला तामसिक तप असं म्हणतात. जे जे तप अविवेकाने केलं जातं, जे तप स्वतःलाच त्रास देण्यासाठी किंवा कधी कधी दुसऱ्याच्या विनाशासाठी केलं जातं, त्याला तामसिक तप असं म्हणावं. पुढे आता सात्विक दानाचं लक्षण भगवान सांगतात. दातव्यमिति यद्दानं दीयते उपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतं. भगवान सांगतात यद्दानं, यद्दानं जे दान, दातव्यम इति, दातव्यम इति म्हणजे दान करणे हे माझं कर्तव्य आहे. दातव्यम म्हणजे तव्यत प्रत्यय म्हणजे केलं पाहिजे, मस्ट बी डन, केलं पाहिजे या बुद्धीने. म्हणजे मी दान देतोय, का देतोय? नाव व्हावं म्हणून नाही, मी दान दिलं पाहिजे, कारण की एक दिवशी मला सगळंच द्यायचं आहे, म्हणून मला देण्याची सवय पाहिजे. एक दिवशी मला हे शरीर पण द्यायचं. अनुपकारीने म्हणजे मी कोणावरती, ज्याला मी दान दिलेलं आहे त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा मला आहे. म्हणजे मी तुला आज जेवण दिलं तर तू मला उद्या नाश्ता द्यायचा, म्हणजे जेवण दिलं, का दिलं? तर नाश्ता मिळेल या हेतूने. अनुपकारीने म्हणजे ज्याच्यावरती उपकार करतो त्याच्याकडून परत काहीतरी मिळावं अशी अपेक्षा न करता. देशे, चांगल्या ठिकाणी, कुठे अपवित्र ठिकाणी नाही. आळंदी, पंढरपूर, काशी,
काले, कधी नाही, रात्री संध्याकाळी कधी नाही, व्यवस्थित म्हणजे त्या दिवशी एकादशी असावी किंवा द्वादशी असावी, अशा गोष्टी. पात्रे, कोणालाही नाही, रस्त्यावर भिकारी बसले त्याला दिले नाही. एखादा अध्ययन करणारा असेल किंवा एखादा ज्ञानेश्वरी गाथा याचं पाठ पाठांतर करणारा असेल किंवा एखादा साधक जो व्याकरण शिकवणार असेल, अशा साधकाला दिलं. बघा किती सुंदर आहे हे. दान दिलं पाहिजे या कर्तव्य बुद्धीने, मला परत मिळणार नाही या बुद्धीने, त्याचबरोबर देश आणि काल, योग्य देश आळंदी, पंढरपूर, एखादं तीर्थक्षेत्र, काल द्वादशी, एखादी द्वादशी पाहून, पात्रे म्हणजे शिकणारे जे विद्यार्थी मंडळी असतील त्यांना दिलं पाहिजे. बघा 2 मिनिटं मी घेईल. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिकलेलो आहे. तुम्हाला अनेक वेळा खाण्याच्या अडचणी असायच्या, आता नाही. आता माऊलींच्या कृपेने म्हणजे पहिल्याही अडचणी होत्या पण कोणी उपाशी नाही राहायचं. आमचे गुरुजी ते अनेक वेळा उपाशी राहिलेले आहेत किंवा सकाळचे तुकडे ते उन्हात वाळवून रात्री किंवा दुसऱ्या दिवशी खाल्लेले होते. अशा प्रकारचे दिवस त्यांनी काढले. पण आता चांदी आहे, आता जिकडे तिकडे पंगतीच पंगती आहे. सांगायचा भाव असा आहे, जर तुम्हाला काही दान करायचं असेल तर आळंदीमध्ये चाकण चौकामध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये जेवढं काय तुम्हाला दान करता येईल तुम्ही दान करा. अतिशय सात्विक दान त्या ठिकाणी मानलं जाईल. सात्विकम तद्दानम सात्विकम स्मृतम, त्या दानाला सात्विक दान असं म्हणतात. आणि जर तुम्हाला अजूनही सात्विक दान करायचं असेल तर भामचंद्र, घोराडेश्वर या डोंगरावरती काही विद्यार्थी पाठांतर करत असतात, त्यांना जाऊन फक्त राशन द्या. सात्विक दान. मग राजसिक दान कशाला म्हणतात? यत्तु प्रत्युपकारार्थम फलमुद्दिष्ट वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानम राजसं स्मृतम. यत, यत म्हणजे जे, यत प्रत्युपकारार्थम म्हणजे मी ज्यांना दिलेलं आहे त्यांनी मला परत दिलंच पाहिजे या हेतूने. प्रत्युपकार, उपकारार्थम म्हणजे मी एखाद्याला दिलं तर त्यांनीही मला दिलंच पाहिजे. समजा मी एखाद्याला पार्टी दिली तर त्यांनी मला पार्टी दिलीच पाहिजे. नवीन शब्द आता त्यांना करायचं. तू म्हणजे नवीन वेगळा विषय सांगतात. यत जे प्रत्युपकारार्थम, समज दिले ज्याच्यावरती मी उपकार केले आहेत त्यांनी मला परत दिलं पाहिजे. फलम उद्दिष्ट वा पुनः फलम उद्दिष्ट, फळाची इच्छा करून म्हणजे एखाद्याला मी काहीतरी देतो पण मनात काय माझ्या, जेव्हा मला हे भेटलं पाहिजे म्हणून मी हे देतो. एक नारळ देणार आणि अख्ख्या घरादारासाठी मागणार, म्हणजे काय? फलम उद्दिष्ट. परिक्लिष्टम, परिक्लिष्टम म्हणजे अत्यंत कष्टाने. समजा काय 100 रुपये द्यायचे असतील तर देताना फार कष्ट होतं, कारण की डोक्यात विचार चालतो, अरे 100 रुपये कसे द्यायचे, 100 रुपये जास्त होतील, देताना कष्ट होतात. परिक्लिष्टम दीयते, परिक्लिष्टम दिलं जातं. तद्दानम राजसं स्मृतम, त्या दानाला राजस दान म्हणतात. म्हणजे काहीतरी ज्याला मी दान दिलंय त्याने मला परत द्यायला पाहिजे. ज्याला मी म्हणजे काहीतरी मिळावं म्हणून मी दान करतोय आणि देत असताना खूप त्रास होतात, त्या दानाला राजस दान म्हणतात. अभी तो खास स्वारी आहे. आदेश काले यद्दानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातम तत्ताम समुदावृतम. आदेश काले म्हणजे देशही चांगला नाही तिथे आपण देतोय, हे ठिकाण चांगलं नाही. अकाल अमावशेला दान. यद्दानम जे दान, देश काळ, अपात्रेभ्य ज्याला देतोय तो त्या पैशाने दारू पिणार आहे, त्याला म्हणतात अपात्रेभ्य दीयते. आणि कसं दिलं जातं? असत्कृत म्हणजे सत्कार न करता, सत्कार न करता. अवज्ञातम आणि सत्कार तर नाहीच करत, पण अवज्ञा तिरस्कार करून, घे भिकारड्या तुला भीक पाहिजे ना, घे खा मर, अशा प्रकारे म्हणून त्याला दान दिलं जातं. तत्ताम समुदावृतम, त्याला तामस दान असं म्हणतात. तामस दान असं म्हणतात. म्हणजे देश काल कशाचाही विचार न करता एखाद्याला प्रेमाने आदरपूर्वक न देता वरतून तिरस्कार करून दिलं जातं, त्याला तामस दान.
पुढे भगवान सांगतात नामाचं महत्व, अतिशय महत्वाचा श्लोक आहे. ओम तत्सदिति निर्देश ब्रह्मणस्त्रिविध स्मृत ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. भगवान सांगतात ओम तत्सत इति त्रिविध ब्रह्मण निर्देश स्मृत. ओम एक, तत् दोन, सत तीन, इति असा त्रिविध तीन प्रकारचा ब्रह्मण निर्देश, ब्रह्माचा निर्देश, ब्रह्माचं वर्णन स्मृत सांगितलेलं आहे. ब्राह्मणाः ते ब्राह्मणाः च वेदाः च यज्ञाः तेन पुरा विहित, तेन त्या निर्देशाच्या योगाने पुरा पूर्वी ब्राह्मणाः ब्राह्मण वेद आणि यज्ञ विहिताः यांची रचना केलेली आहे. म्हणजे परमात्म्याचा तीन प्रकारे निर्देश केलेला आहे आणि या तीन प्रकारच्या निर्देशानेच ब्राह्मण वेद यज्ञ अशा प्रकारच्या अनेक आध्यात्मिक गोष्टींची रचना केली गेलेली आहे. पुढे भगवान सांगतात ओम, ओंकाराच्या प्रयोगाची व्याख्या सांगतात. ओंकार म्हणजे काय आहे. आता ओम तत्सत हे नाव आहे, मग त्यातलं ओम म्हणजे काय, तत् म्हणजे काय आणि सत म्हणजे काय याची व्याख्या भगवान करतात. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्ता सततं ब्रह्मवादिनां. भगवान सांगतात तस्मात, तस्मात म्हणून, कारण की ओम तत्सदिति ब्रह्मणः स्मृत, म्हणून ब्रह्माचं नाव सांगितलेलं म्हणून ओम इति उदाहृत्य, ओम अशा प्रकारचं उच्चारण करून, ओम इति उदाहृत्य ब्रह्मवादिनां म्हणजे ब्रह्मज्ञानी पुरुष, विधानोक्ताः शास्त्राने, शास्त्रानुसार, शास्त्राचं अनुसरून किंवा शास्त्राला अनुसरून यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते. म्हणजे यज्ञ दान तप यासारख्या क्रिया निरंतर करण्यामध्ये ते प्रवृत्त होतात. म्हणजे काय, वेदादी म्हणजे यज्ञादी कर्म करणारे अधिकारी विद्वान ब्राह्मणाच्या यज्ञदान तपादी समस्त शास्त्र विहित क्रिया सर्वदा ओंकार उच्चारण पूर्वकच होतात. म्हणजे सगळ्या क्रियांच्या सुरुवातीला आपण काय म्हणतो, ओम असं म्हणतो. का तर ओम हे भगवंताचं नाव आहे. सगळ्या क्रिया ज्ञानी पुरुषांच्या होत असताना ओम या सुरुवात या नावाने होतात, कारण की ओम हे एकाक्षरम ब्रह्म आहे म्हणून. तत् शब्दाच्या प्रयोगाची व्याख्या सांगा, म्हणजे तत् शब्दाचा अर्थ काय, कसा कुठे वापरला जातो. तदत्यनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रियाः दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. मोक्षकांक्षिभिः म्हणजे मोक्षाची आकांक्षा करणाऱ्यांकडून, फलम अनभिसंधाय फलाची अभिलाषा न करता, विविधाः विविधाः अनेक प्रकारच्या यज्ञ तपक्रिया दान क्रिया आणि दान क्रिया तत् इति अक्षरम, तत् इति तत् इति क्रियन्ते म्हणजे तत् शब्दाचा उच्चार करून त्यांचा विनियोग या ठिकाणी सांगितलेला आहे. तर सत ओम म्हणजे काय, तर सगळ्या यज्ञ आदी क्रियांच्या सुरुवातीला ओम त्याचं उच्चारण करतात. तत् म्हणजे काय, तर मोक्षाची इच्छा करणारे सगळे जे साधक आहेत फलाची इच्छा न करता वेगवेगळ्या क्रिया करतात, त्याला तत्प्रयोगाची, तत्शब्दाच्या प्रयोगाची व्याख्या म्हटलेली आहे. सद्भावे, आता सत या शब्दाची व्याख्या सांगतात. सद्भावे साधुभावे च सदित्येतत् प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणि तथा सत्शब्द पार्थ युज्यते. सत शब्दाच्या प्रयोगाची व्याख्या सांगतात. सद्भावे सत्य भावाने, साधुभावे चांगल्या भावामध्ये, सत
इति एतत् प्रयोज्यते, सत्पद योजले जाते. तथा त्याचप्रमाणे हे पार्थ, प्रशस्ते कर्मणी म्हणजे चांगल्या कर्मामध्ये, प्रशस्ते कर्मणी सत शब्द युज्यते. सत शब्दाचा विनियोग सत कशाला म्हणतात तर चांगल्या प्रकारचे कर्म करण्यामध्ये ज्याचा विनियोग होतो तेव्हा सत असं म्हणतात. अशा प्रकारे सत ओम तत्सत याच्या व्याख्या त्यांनी सांगितल्या. सगळ्या शेवटी सांगतात यज्ञे तपसी दाने च स्थिती सदती चोच्यते कर्म चैव तदर्थीयम तदित्येवावत् वाभिधीयते. भगवान सांगतात च यज्ञे तपसी च दाने, यज्ञे तपसी च दाने स्थिती सद तोच्यते सत्य उच्यते. म्हणजे काय, यज्ञामध्ये तपामध्ये दानामध्ये कर्माच्या ठिकाणी जी स्थिती आहे, कर्माच्याच ठिकाणी जो स्थिर होतो, जी स्थिरता आहे, सत इति उच्यते. त्याला सत असं म्हटलं जातं. तदर्थीयम म्हणजे परमात्म्यासाठीच ती कर्म केली. तद म्हणजे परमात्मा, परमात्म्यासाठीच कर्म कर्म केले जाते. सत्कर्म इति एव अभिधीयते, त्यालाच काय म्हणतात, सत्कर्म असेही म्हणतात. म्हणजे जे काही मी कर्म करत आहे त्या कर्मामध्ये स्थिर होणं आणि ते परमात्म्यासाठीच करणं याला सत्कर्म म्हटले जाते. मग एखादं कर्म करत असताना माझ्याकडे श्रद्धा नसेल आणि मी दान दिलं, तप केलं, तर याला काय म्हणतात, तर याला भगवान म्हणतात असद इति उच्यते. अतिशय महत्वाचं आहे. अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतं च यत् सदिति सदत स असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नोढ्य. भगवान सांगतात हे पार्थ, हे अर्जुना, यत जे अश्रद्धया म्हणजे श्रद्धा रहित होऊन, हुतम म्हणजे हवन केलं, दत्तम दिलं दान दिलं, तपह तपह तप्तम आचरलेलं तप, कृतम केलेलं कर्म, असत असत इति उच्यते त्याला असत म्हणतात. न च तत्प्रेत्य इह न च तत्प्रेत्य न इह. जे श्रद्धा रहित होऊन केलेलं कर्म आहे ते या जगातही सुख देत नाही आणि परलोकातही सुख देत नाही. या विरुद्ध ओम तत्सत इति निर्देश, परमात्माचं नाव घेऊन केलेलं कर्म आपल्याला जरी शास्त्रज्ञान नसेल तरी सुद्धा आपल्याला चांगलं फळ देणार आहे. पण आपली सात्विक श्रद्धा पाहिजे, सात्विक आहार पाहिजे, सात्विक यज्ञ पाहिजे, सात्विक दान पाहिजे, शारीरिक मानसिक आणि वाचिक तप आपण केलं पाहिजे. मग आपल्याला परमात्म्याची गती शास्त्र अध्ययन न करताही प्राप्त होऊ शकते. म्हणजे शास्त्र अध्ययनापर्यंत आपण पोहोचून जाऊ आणि मग पुढील प्रवास सरळ होईल. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोऽध्यायः. अशा प्रकारे हा अध्याय या ठिकाणी संपला. म्हणजे ज्याला शास्त्र ज्ञान नाही त्याची काय गती होईल, अर्जुनाने प्रश्न विचारला. भगवान म्हणाले तीन प्रकारची श्रद्धा आहे, सात्विक राजसिक तामसिक. सात्विक लोक देवांची पूजा करतात, राजसिक लोक यक्ष रक्षांची पूजा राक्षसांची पूजा करतात, तामसिक लोक प्रेतांची भूतांची पूजा करतात. काही लोक शास्त्र विधिरहित असणाऱ्या घोर तपांचं आचरण करतात, त्या तपाची भगवान निंदा करतात, ते मलाच पीडतात असं भगवान म्हटले. आणि नंतर भगवान सांगतात तीन प्रकारचे सात्विक यज्ञ काय आहेत. यज्ञ सांगितल्यानंतर सात्विक दान काय, सात्विक राजसिक दान काय, तामसिक दान काय, यज्ञ दान तप या सगळ्यांचे सात्विक राजसिक तामसिक वर्गीकरण करून ओम तत्सदिति हे जे नाव आहे परमात्म्याचं, ओम ओम या प्रयोगाची व्याख्या करतात, तत् या प्रयोगाची व्याख्या करतात, सत या प्रयोगाची व्याख्या करून भगवान म्हणतात की जे श्रद्धाविरहित होऊन यज्ञ दान तप सगळं करतात त्यांना या जगातही नाही आणि परलोकातही सुख प्राप्त होत नाही. म्हणून श्रद्धायुक्त होऊन शास्त्रज्ञान नसलं
तरी आपलं कर्म प्रेमाने भक्तिभावाने करत राहा. भगवान सांग. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.